आपण सर्वत्र बघतो महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं? तर त्यामागील रहस्य काय आहे हे मी तुम्हाला सांगते. भगवान भोलेनाथ हे देवतांचे देव आहेत. महादेवाच्या मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल, शिवलिंगावर एक पाण्याचा कलश असतो आणि त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत असतं. यामागील कारण तुम्हाला माहीत आहे का? तर आपण ते बघूया. अवघ्या काही दिवसात महाशिवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे. येत्या बुधवारी 26 मार्चला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येणार आहे. माघ महिन्यातील महाशिवरात्रीची माघ कृष्ण चतुर्दशी तिथी खास मानली गेली आहे. या तिथीला महादेवांनी तांडव नृत्य केले होते अशी आख्यायिका शास्त्रात सांगण्यात आली आहे. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यातील असून या सणाला भक्तगण उपवास करतात आणि रात्रभर शंकराची आराधना करण्यात मग्न असतात. देवांचा देव महादेव याची आराधना केल्यानंतर जीवनात सुखी समृद्धी नांदते. महादेव जेवढे क्रोधित होतात तेवढेच ते भोलेनाथ या नावानेही ओळखले जातात. कारण भगवान शंकर हा कोमल हृदयाचा आणि करुणा असलेला देव मानला गेलाय. पण जेव्हा आपण महादेव मंदिरात जातो तेव्हा शिवलिंगावर एक पाण्याने भरलेला कलश असतो. त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडत असते. तर त्यामागील रहस्य काय आहे? शिवलिंगावर थेंब थेंब पाण्यामागील रहस्य आपण बघूया. धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावरील कलशातून पाणी टपकण्याचे रहस्य त्यामध्ये असं सांगितले गेले आहे की शिवपुराणात असे म्हटले आहे, महादेवाने समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्नांपैकी एक विष बाहेर पडले. तर भगवान शिवाने ते विष प्यायले. त्यांचे डोके आणि घसा त्यामुळे गरम झाले होते. त्यानंतर महादेवाला थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं होतं. त्यामुळे महादेवांवर थोडा आराम मिळाला होता. तेव्हापासून महादेवाला जलाभिषेक खूप आवडू लागला असं शिवपुराणात सांगण्यात आले आहे. त्यामुळे धर्मशास्त्रात शिवलिंगावर जलाभिषेक करणे शुभ मानले जाते. त्यामुळेच महादेवांचे डोके आणि घसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगाच्या वर पाण्याचे कलश ठेवण्यात येते, ज्यामुळे 24 तास शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत राहते. असे मानले जाते की जो भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्याच्यावर भगवान शंकराची कृपा सदैव राहत असते. भगवान शिवावर उष्णतेच्या मोठ्या प्रभावामुळे भगवान शिव देखील खूप क्रोधित होतात, ज्याला हलाल म्हणतात. म्हणून असे केले जाते जेणेकरून क्रोध शांत होईल आणि मन, मेंदू आणि शरीर थंड होईल. जो व्यक्ती घागर दान करतो, जो घागरात छिद्र करतो, तो त्यात पाणी भरतो आणि भगवान शिवावर ठेवतो आणि थेंब थेंब पाणी टाकतो. त्यांच्यावर भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद असतात. भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करतात आणि त्यांच्या सर्व वाईट कृत्यांचे क्षमा होते. मंदिरातील शिवलिंगावर ठिबकणारे पाणी एका छोट्या नळीतून बाहेर पडते. हे तुम्ही पाहिलेच असेल. या नळीला जलाधारी असे म्हणतात.
धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात शिवजींना प्रदक्षिणा घालताना हा जलाधारी ओलांडू नये. जलाधारी ओलांडला जाऊ नये म्हणूनच महादेवाला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते. तसेच शिवलिंगाच्या माध्यमातून भगवान शिवाची आराधना केली जाते. शिवलिंगाला भगवान महादेवाचे प्रतीक मानले जाते आणि ते एक प्रकारे ऊर्जा स्रोत आहे. शिवलिंगात भगवान महादेव तर आहेतच, पण त्यांच्यासोबत गणपती माता पार्वती आणि भगवान शिवजींची कन्या अशोक सुंदरी हे देखील आहेत. शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच प्रत्येक मनोकामनेनुसार शिवलिंगावर विविध गोष्टी अर्पण केल्या जातात. तर आपण बघूया सर्वात आधी काय अर्पण करावे शिवलिंगावर आणि पूजेच्या नियमांनुसार कोणत्या क्रमाने कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात. शिवलिंगावर सर्वात आधी जल अर्पण करावे. जल अभिषेकेमुळे भोलेनाथ हे शांत होतात. शिवलिंगावर जल अर्पण करताना नेहमी तांब्याच्या पात्रातून जल हे अर्पण केले पाहिजे आणि जल अर्पण करताना ओम नमः शिवाय नामाचा जप अवश्य केला पाहिजे. जल अभिषेकानंतर शिवलिंगावर दूध, दही आणि मध हे अर्पण केले पाहिजे आणि त्यानंतर बेलपत्र, पांढरी फुले आणि धोत्रा हे देखील अर्पण करावे. शिवलिंगावर गाईचे कच्चे दूध हे स्टीलच्या पात्रातून आपण अर्पण केले पाहिजे, कारण तांब्याच्या पात्रातून कच्चे दूध अर्पण करणे शुभ मानले जात नाही.